शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो, हो मला येशू तारितो. येशू तारितो, हो मला येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम दावितो, ओ येशू प्रेम दावितो. प्रेम दावितो, ओ येशू प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. आजच्यासाठी निवडलेला शास्त्रभाग लूकरोज सुवर्तमान अध्याय 14, 12 ते 14 ही वचने. लूकरोज सुवर्तमान अध्याय 14, 12 ते 14 ही वचने. मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी यांना बोलावू नका, कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व आंधळे यांना आमंत्रण करा, म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमचे फेड करावयास त्यांच्याजवळ काही नाही. तरी नीतिमानांच्या पुनरुत्थान समयी तुमची फेड होईल. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी आम्ही देवाचं वचन पाहत आहोत. लूकाचं सुवर्तमान त्याचा 14 अध्याय 12 ते 14 वचन. आम्ही या ठिकाणी पाहतो की प्रभू किती उत्तम आणि त्याचा जो सल्ला आहे तो किती महत्त्वाचा आहे. या ठिकाणी तो सांगत आहे की आमंत्रण देणे हे तुमच्या जीवनामध्ये कसं असावं. अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या मित्रांना, आम्ही चाहत्यांना आणि जे आमच्या जास्ती जवळीक आहे त्यांना आम्ही आमंत्रण देतो. एक सोडून 3 वेळा आमंत्रण देतो. एक त्यांना पत्रिकेच्याद्वारे, एक त्यांना बोलण्याच्याद्वारे आणि तिसरं आम्ही व्हॉट्सअपच्याद्वारे. परंतु अनेक वेळा असं होतं की ते लोक पोहोचत नाही. अनेक वेळा आपलं जेवण व्यर्थ जातं, आपलं परिश्रम व्यर्थ लागतं आणि अनेक अशा ठिकाणी आम्ही पाहतो की आमंत्रण होतं 100 लोकांना आणि आले तिथं फक्त 40 लोक या अजून कमी. अशा प्रकारची कंडिशन असते. अशा प्रकारच्या परिस्थितीतून
जावं लागतंय. परंतु प्रभू या ठिकाणी एक गोष्ट सांगतोय की तुमची जे उदारपणा आहे त्या लोकांसोबत जे तुमचे जवळीक आहे, हा ना, नातलग आहे, आपले प्रिय भाऊ आहे, त्यांना या धनवान आहे, त्यांना बोलावू नका असं तो सांगतोय. तर कोणाला आमंत्रित करा? जे तुमचं परतफेड करू शकत नाही, जे तुमच्या मेजवानीला येऊ शकतात परंतु तुम्हाला परत करू शकत नाही. आणि अशा लोकांना बोलवण्यामध्ये 2 गोष्टी आहे. एक, त्या व्यक्तींची गरज पुरवल्या जाईल, त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये जी आवश्यकता आहे त्यांच्या जीवनातली मिटली जाईल. आणि दुसरी गोष्ट, त्याचं प्रतिफळ हे तुम्हाला या पृथ्वीवर आणि स्वर्गामध्ये मिळेल. प्रभूचं वचन या ठिकाणी सांगतोय की आदरातिथ्य करण्यामध्ये काटकसर करू नका. आदरातिथ्य निश्चित करा. रोमकरास पत्र त्याचा 12 अध्याय आणि 13 वचन असं म्हणते की पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. हे प्रभूचं वचन आहे. आणि प्रभूचं वचन असंही म्हणते, नीतिसूत्र त्याचा 11 अध्याय आणि 25 वचनामध्ये तो म्हणतोय की उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. हे आमच्या कर्माचं फळ आम्हाला निश्चित मिळतंय, परंतु आम्ही जे कर्म करतो तो निस्वार्थ असावा ही प्रभूची इच्छा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही असं करतो निश्चितच आमचं प्रतिफळ देवाकडून मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू आम्हाला निश्चित प्रतिफळ देणारा देव आहे. प्रभू येशू या समयी सांगतोय की तुमचं आदरातिथ्य करणं हे निश्चितच निस्वार्थ असलं पाहिजे. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना सहाय्य करो. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो आणि प्रार्थना करतो प्रभू की तो आज आम्हाला बोध करत आहे, तो आम्हाला सल्ला देत आहे, तो आम्हाला कारण सांगत आहे. कारण हे सांगत आहे की जर आम्ही जे गरजवंत नाहीत त्यांना बोलावू तर कदाचित ते जे श्रीमंत आहेत, जे ते सक्षम आहे ते आमची परतफेड करतील. परंतु जे गरजवंत आहे त्यांना जर आम्ही बोलावू आमच्या आमंत्रणामध्ये, आमच्या कार्यामध्ये, निश्चित ते आशीर्वादित होतील, ते तृप्त होतील, परंतु त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळेल. प्रभू आम्हाला सहाय्य कर तसं करण्यामध्ये. आणि प्रभूची उदार मन आम्हा सर्वांना तू दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून ऐक. आमेन. तन मन धन त्यास अर्पितो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.